आहा, बघा नाद करायचा नाही. 1 किलोची तिळगुळ वडी आहे. अतिशय अचूक प्रमाणात दिलेला आहे. गुळ कुठला घ्यायचा, कोरडा गुळ असेल तर काय करायचं, चिकट गुळ असेल तर काय करायचं, पाक न करता केलेले आहे. काय दिसतंय पण, खाली तीळ वर तीळ आत तीळ. आ हा हा, क्या बात आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 1 किलोच्या अचूक प्रमाणात तिळगुळाची खुसखुशीत वडी करणार आहोत. मऊसूत, म्हणजे खायला कष्ट पडलेच नाही पाहिजे. पाक करायची गरज नाही. गुळ कसा घ्यायचा, कुठला घ्यायचा, साहित्य बघूयात, पण पटाक्कन सबस्क्राईब करा. चला, अर्धा किलो पांढरे तीळ म्हणजेच 2 कप, 1 कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट, गुळ. आता इथे तुम्हाला 2 प्रकारचे गुळ दिसतील, चिक्कीचा गुळ आणि एक आहे हा सेंद्रिय गुळ. त्याचसोबत वेलदोड्याची पूड, सुंठ पूड आणि अर्धा कप खोबऱ्याचा किस. यासोबतच आपल्याला लागेल चमचाभर साजूक तूप आणि जायफळ. अर्थातच गुळ आहे म्हणल्यावर. बरं, गुळ वेगळे वेगळे का घेतले? आता हा सेंद्रिय गुळ आहे, फार काळपट आहे. हा सगळा वापरला एकतर तो भुसभुशीत असतो, चिकटपणा नसतो. मग त्यात पाणी टाका, ते ॲडजस्ट करा, मग ती खुसखुशीत होत नाही, ओलसर होते, या सगळ्या समस्या होतात. पाक केला तर पुढे जाते, कुरकुरीत होते. चिक्कीच्या गुळला नैसर्गिक त्याचा अंगचा चिकटपणा असतो. यापूर्वीही हे कॉम्बिनेशन वापरून मी रेसिपी दाखवली, पण चिक्कीच्या गुळामुळे चिकटपणा येतो आणि त्याचा रंग पण बॅलन्स व्हायला मदत होते, म्हणून 2 गुळ. चला, फर्स्ट थिंग फर्स्ट, ते म्हणजे तीळ आपण भाजून घ्यायचं. आणि तीळ भाजत असताना मोठ्या आचरणी, मध्यम आचर, आणि ते भाजत असताना एकसारखे ढवळत राहायचे. इकडे तिकडे जाऊ नका. तीळ करपले नाही पाहिजे. मोठ्या आचर केलं तर तीळ करपतील आणि त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो त्यातच राहील आणि मग आपली वडी खुटखुटीत खुसखुशीत होणार नाही. म्हणून तीळ मस्त भाजणं गरजेचं आहे, त्यातला पाण्याचा अंश निघेपर्यंत. आता तीळ भाजले गेलेत कसं ओळखायचं सांगते. हे बघा, तिळाचा हलकासा रंग बदलतो आणि पॉपकॉर्न कसे फुटतात तसे हे तीळ फुटायला सुरुवात होते. बघा, फटाफट फुटतात. याचा अर्थ त्यातलं पाणी निघायला सुरुवात झाली आणि रंग देखील छान बदलला. आता या स्टेजला यामध्ये घालूयात खोबऱ्याचा किस. आणि हा देखील तिळासोबत हलकासा भाजून घ्यायचा. आणि आता यामध्ये घालूयात भाजलेल्या दाण्याचा कूट. मिसळूयात. चला, आता या मिश्रणामध्ये गुळ घालूयात. पहिले सेंद्रिय गुळ आणि मग चिक्कीचा गुळ. मिसळायचं. गॅस बंद करते. तव्याची जी उष्णता आहे ती पुरेशी आहे गुळ मऊ व्हायला. आता काय करायचं सांगते. हे मिश्रण तर तयार आहे. फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमध्ये फटाक्कन होतं एका पल्समध्ये, पण मी मिक्सरमध्ये करते कारण सगळ्यांच्या घरी मिक्सर असतो. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिश्रण. खूप नका काढू. आणि हे मिश्रण आहे ना, फक्त पल्स करून घ्यायचं, फिरवायचं नाही. 3-4 वेळा पल्स करायचं. गुळ आणि ते तीळ हलके मोडले पाहिजे, दॅट्स इट. 3-4 पल्स पुरेसे आहेत. आता ज्या कढईमध्ये आपण ही वडी करणार आहोत त्याच कढईमध्ये हे मिश्रण काढतं. गुळ छान एकजीव झाला आणि तीळ पण मोडले गेलेत. आता याच प्रकारे हे सगळं मिश्रण तयार करून घेते. एक 2-3 बॅचेसमध्ये तयार होतं. आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची, दणदणीत वजनाची, मीडियम साईजची म्हणजेच 22 सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लॉन्च केली आहे. madhurajrecipeclub.com या वेबसाईटवर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे. हे मिश्रण आता तयार आहे, मस्त एकजीव झालं. याचा फायदा तुम्हाला सांगते. तिळाचा शेप आहे ना, आहे तसं राहतो, ते मोडले फार जात नाही. मग ते वडीत दिसायला खूप छान दिसतं आणि खातानाही भारी लागतं. आता गॅस सुरू करायचा. यामध्ये घालूयात 2 चमचे साजूक तूप. खूप तूप घालायची गरज नाही, 1-2 चमचा पुरेसा आहे. गॅस आणि अगदी 1 चमचा पाणी. खूप नका घालू, 1 चमचा पुरेसा. आता हे मिसळायचं. पाण्यामुळे गुळाला आहे ना पाणी सुटतं आणि याचा एकसंध गोळा व्हायला मदत होते, म्हणजे वडी छान पडते. 5 मिनिटं फक्त लागतात, खूप वेळ नाही. हे बघा, हे मिश्रण आहे ना एकजीव होईपर्यंत असं परतून घ्यायचं. वडी पडली पाहिजे का. चला, आता हे मिश्रण तयार आहे आणि हे बघा पाणी सुटलंय गुळाला छान. बरं, याचा गोळाही छान तयार होतोय. बघा, परफेक्ट असा गोळा तयार होतोय. रंगही सप्पप आलाय. आता याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे मिश्रण जास्त शिजवायचं नाही. बरोबर 10 मिनिटं हे शिजवून घेतलंय. आता यामध्ये अर्थातच आपले मसाले, मधुराज रेसिपीचे नाही, सुंठ पूड, वेलदोड्याची पूड, गुळ आहे तर जायफळ.
मस्त असं ताजं ताजं जायफळ किसून घालायचं. आहा हा, जायफळाचा स्वाद असा येतो ना. चिमूटभर जायफळ अगदी पुरेसं होतं. चिमूटभर मीठही घालते, चमचाभर पिस्त्याचे काप. घालू नका, कोणी काही घालत नाही, पण मी आपलं वर काढले होते कशासाठी तरी, मग ढकलून द्यावं म्हणलं. वा, चला आता याची वडी वडी थापण्यासाठी ताटली घ्या, बेस्ट आहे. पण इथे माझ्याकडे अव्हनचा मोठा ट्रे आहे, त्याच्यात व्यवस्थित होतं म्हणून याच्यावर थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे वडी छान पसरली जाते, स्प्रेड छान होईल. चल, आणि हे वडीचं गरम गरम मिश्रण या ट्रेवर ठेवूयात आणि हे असं थापत राहायचं. सगळंच मिश्रण घालून घ्यायचं. कड आधी एकसारखी करून घ्या, म्हणजे मग मिश्रण मधलं छान पसरतं आपोआप. आपल्याला थोडं तेल लावून त्यानेही छान पसरतं बघा, पटपट आणि एकसारखं. फक्त आपल्याला कड ॲडजस्ट करायची, एवढी जाडजूड नाही ठेवायची. कड एकसंध करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. थोडा सुका खोबऱ्याचा केसही पेरायचा, दिसायला अजून गोड दिसतं. म्हणजे वा, बघा काय मस्त होतं आणि इझिली, आरामशीर, काही टेन्शन नाही. तर माझ्या दृष्टीने हे पुरेसे जाडजूड लाटून झाले. मला बाबा जाड आवडतात, पातळ आवडत नाही. अशा एक वडी खाल्ली की पोट भरलं पाहिजे, अशी जाडजूड गुबगुबीत करायची. तुम्हाला पातळ पातळ आवडत असेल पातळ करा, काय हरकत आहे. आता एक 5 मिनिटं फक्त हे मिश्रण सेट करून घेऊयात आणि मग याच्या वड्या पाडूयात. 5 मिनिट, त्याच्यावर जास्त वेळ कोरडं नाही करायचं. आता हे मिश्रण हलकं गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. पिझ्झा कटर घेते त्याने फटाफट पडतात बघा. चला, अजून गरम गरमच आहे, पण काढून दाखवायचा उरक ना. वडी काय बहारदार दिसते, वर तीळ, खाली तीळ, आत तीळ, क्या बात है. आता ही पूर्ण थंड झाली ना की एकदम खुसखुशीत होते, खाताना अजिबात त्रास नाही होत, चावावी तर अजिबातच लागत नाही. रेसिपी आवडली तर जाता जाता सबस्क्राईब करा की. बरं, टिकते किती? तीळ आहे, खोबरं आहे, त्यामुळे 1.5 महिना, 1 ते 1.5 महिना छान टिकते. सगळं आपण व्यवस्थित मिश्रण शिजवलंय, भाजलंय, त्यामुळे 1.5 महिना तर सहज जाते. करून बघा, याच्यापेक्षा सोपी रेसिपी असंच नाही शकत. बरं, मी वेगळे वेगळे गुळ घेतले, टेन्शन नका घेऊ, एकच गुळ घ्या, काही हरकत नाही. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.